अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। स्वामी भक्तांनो, गुरु माऊलींचे असे प्रेमळ संदेश तुमच्यापर्यंत पोहोचावे यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्कीच दाबा। स्वामी तुमच्या पाठीशी सदैव उभे राहतील। जे जीवन तू आता जगत आहेस, जे काम तू आता करत आहेस असं स्वामी म्हणत आहेत, आणि त्या कामामध्ये जर का तू समाधान नाही आणि जे जीवन तू जगत आहेस त्यामध्ये तू सुखी नाहीस असं वाटत असेल तर नक्कीच कोणा दुसऱ्याचं पुस्तक तू हातात घेऊन पान वाचत आहेस। आणि बघ जरा, तुला सुद्धा तुझं स्वतःचं एक अख्खं पुस्तक दिलाय, तिथे उलगडणारी पानं तुझी असतील। तुझ्या आवडीचं जीवन जगता येत नाही किंवा तुझ्या आवडीचं काम तू करत नाही, म्हणून तुझ्या आत्ताची ही व्यथा आहे। यासाठीच आपण काय आत्तापर्यंत केलं आणि आपली निराशा का झाली, आणि आपल्याला खरंच कोणी फक्त कामापुरता वापरलं का ह्या जगात ज्या सगळ्या भावना तुझ्या मनामध्ये सलग आहेत, आणि त्यावरती जरा नीट लक्ष केंद्रित कर। या चक्रव्यूहातून तुला बाहेर पडायचं आहे, कारण अजून पुढचं आयुष्य तुला तुझ्या समाधानासाठी जगायचं आहे। म्हणून खूप जगतात आत्तापर्यंत इतरांसाठी, पण आता थोडा स्वतःचाही विचार करा। आत्तापर्यंत तू कदाचित दुसऱ्याचं जीवन जगत आला आहेस, म्हणून ही खंत मनामध्ये आहे। पहा ना, मध्यम वयापर्यंत जे काही केलं किंवा करायचं राहिलं ते आत्ता पहा। समोर सर्व स्वच्छ दिसत आहे, ते स्वीकार आणि जीवनामध्ये पुढे चालत राहा, असा गोड संदेश स्वामी आपल्याला सांगत आहेत। म्हणून स्वामींवर विश्वास असेल तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका। म्हणून जीवनामध्ये कसं असतं ना की काही गोष्टी आपल्याला ओळखायला थोडासा वेळ जातो आणि पचनी पडायला थोडंसं जड जातं, परंतु जसा जसा वेळ जातो गोष्टी पुढे सरसावतात, तसतशा त्याच गोष्टी तुला नव्याने समजतात आणि हळुवारपणे तुमचा त्या पचनी पडतात सुद्धा। म्हणून उगाच वाटतं असतं की आपल्याला कोणी पाहावं, कोणी विचारावं, पण असं काही घडत नाही। तेव्हाच आपल्या वेळेची किंमत खरी समजते। म्हणून तुमचं ममत्व, तुमचं प्रेम, आपुलकी, जिव्हाळा हे राहू दे तुमच्यासोबत, पण समोरचा ते पाळेल म्हणून आशा ठेवून बसू नका। रोज एक नवीन धडा उघडायचा असतो आणि तितक्याच तत्परतेने वाचावा सुद्धा लागतो। म्हणून आपल्या मनाविरुद्ध आहेत गोष्टी तर त्रास होतो, पण त्या दुसऱ्यांना दाखवून तुम्ही किती कमकुवत आहात हे स्पष्टीकरण कशाला? मग सांगावं असं वाटतंच तर ते जो खरा अर्थ समजेल ना त्याला अपवाद मानून बोला, पण शक्यतो असं नाही भेटणार ही जाणीव सुद्धा नक्कीच तुम्हाला ठेवावी लागेल। म्हणून जीवनामध्ये मला कोणाची गरज नाही हा अहंकार आणि सर्वांना माझी गरज आहे हा भ्रम, आणि या दोन्ही गोष्टी जर नक्कीच तुम्ही जर टाकल्या ना तर उरते फक्त माणुसकी, आणि ती माणुसकीच तुम्ही जपली पाहिजे। आणि जेवढा पैशांचा धावा करता तेवढाच धावा देवाचाही करत जा, कारण तुम्ही कमावलेल्या पैशाचा उपयोग घेण्यासाठी एक आयुष्य लागतं, आणि आयुष्याची व्हॅलिडिटी वाढवून देण्याची ताकद फक्त देवातच आहे, तुमच्या पैशात मात्र नाही। म्हणून पैसा कमवा असं मी म्हणत नाही की कमवू नका, पण कमवा, पण देवालाही तेवढंच नक्कीच तुम्ही माना आणि तेवढंही पूजा आणि देवाची सेवा नक्कीच करा। जमत नाही म्हणून कधीच प्रयत्न सोडायचे नसतात, कारण तेच खरं तुमचं आयुष्य नकळत घडत असतं आणि त्याच्यामध्येच तुम्हाला भरपूर काही अनुभवही येत असतो। म्हणून पहिल्यासारखे दिवस राहिले नाहीत आणि पहिल्यासारखी माणसंही आता नक्कीच राहिली नाहीत। म्हणून खोटं बोलणं आणि खोटं वागणं हे क्रेडिट कार्ड सारखं असतं। आज वापरताना आनंद मिळतो, पण नंतर त्याची किंमत मात्र तुम्हाला चुकवावी लागते, आणि माणूस भ्रमात जगत असतो की तो माझा, तो माझा। खरं तर तुमची वेळ तुमची असते, ती जर चांगली असेल ना तर सर्व तुमचे असतात, नाहीतर जवळचे असणारे सुद्धा नक्कीच दूरचे असतात। म्हणून डोळे तर सगळ्यांचे सारखेच असतात, पण दृष्टिकोन सारखा नसतो, आणि तोच माणसाला माणसापासून वेगळा मात्र करत असतो। म्हणून जगण्याच्या धावपळीत कितीही धावायचं असेल धावा, पण एक गोष्ट नेहमी भान ठेवा, आपल्या जवळच्या माणसात आणि आपल्यात जास्त अंतर पडता कामा नाही, कारण आयुष्याच्या एका वळणावर गरज भासली तर तुमचा आवाज त्यांच्या कानापर्यंत आणि मनापर्यंत पोहोचायला मात्र नक्कीच हवा। म्हणून माणूस भ्रमात जगत असतो की नक्कीच मी भरपूर काय आहे, भरपूर मी मोठा आहे, असा आहे तसा आहे, तसं काहीही मानू नका, आणि अहंकार आणि गर्व मात्र नक्कीच सोडून द्या। तुम्हाला जीवनामध्ये भरपूर पुढे जाण्यासाठी प्रेरणा मिळेल। सुखाच्या पावसात भिजताना आपले पाय जमिनीवर ठेवावे, नाहीतर घसरून दुःखाच्या चिखलात पडायला मात्र आपल्याला कधीच वेळ लागत नाही। म्हणून मित्रांनो, मुलांच्या ओंजळीवर सुखासाठी देवाकडे आभाळा इतका पदर पसरवणारी एकमेव स्त्री म्हणजे ती म्हणजे आई असते, आणि त्या आईसाठीच आपण नक्कीच जगायचं आहे। काही माणसं चप्पल सारखी असतात, आधार पण देतात आणि मागून चिखल पण उडवत राहतात। अशा माणसांसोबत राहिल्यावर तुम्हाला नक्कीच भरपूर काही गोष्टी ह्या तुम्हाला
सहन कराव्या लागतील आणि त्या गोष्टी तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये पुढे जाण्यासाठी रोखतील. म्हणून त्या गोष्टी सोडून चला आणि आयुष्यामध्ये पुढे चालायला तुम्ही नक्कीच प्रेरणा घेतली पाहिजे. आपल्या प्रामाणिकपणाचा पुरावा मागणारे विश्वास ठेवण्याच्या लायकीचे मात्र कधीच नसतात. म्हणून त्यांच्यावर कधीच विश्वास तुम्ही ठेवू नका. आणि जेव्हा आपण कोणाशी वाद न घालता शांत राहायला शिकतो ना, तेव्हा खरंच आपण पूर्णपणे मॅच्युअर झालेलो असतो आणि आपल्याला सर्व गोष्टींचे अनुभव आलेले असतात. म्हणून सगळ्याच गोष्टी नाही मिळत विकत बाजारात. म्हणून देवाने जुळलेली आहेत नाती घराघरात आणि ती नातीच तुम्ही प्रेमाने मात्र जपली पाहिजे. एकदा चुकलं म्हणून प्रयत्न सोडायचे नसतात, तर यशाचे दरवाजे आपल्याला उघडता येतात आणि ते शेवटपर्यंत आपण प्रयत्न करायचे असतात. कोणीही घेऊ शकत नाही, हिरावून घे प्रारब्ध असतं, पण ते मिळण्यासाठी मात्र कधीच स्वस्त बसायचं नसतं. आणि प्रयत्न मात्र तुम्ही नक्कीच जिकिरीनं करायचं असतं आणि ते जिकिरीनं प्रयत्न केल्याने तुम्हाला यशही तितकंच मोठं मिळणार आहे. म्हणून सर्व सुखसोयींनी भरलेले आलिशान घर बघून माणसाची श्रीमंती कळू शकेल, पण माणुसकी कळायला अनुभव मिळवावा लागतो. आणि ज्या घरात मन मिळावू आणि कष्टाळू माणसे राहतात त्या घरात सुख शांती आणि समाधान नांदत असते. घर किती किमतीचे आहे यातील तेथील माणसे किती माणुसकीचे हे महत्वाचे. आणि कोणत्या माणसाची किंमत त्यांच्या माणुसकीवरूनच ठरत असते. जिथं माणुसकी असते तिथं घराला घर पण असतं आणि ते सर्वात श्रीमंत घर सुद्धा असतं, हे मात्र निश्चित खरं आहे. म्हणून आपल्या प्रगतीवर जळणारे लांबचे नसून आपले जवळचे असतात. आणि नात्यात पैसा दिला नाही की नाते वाईट होत असतात आणि तेच वाईट आपल्यासोबत होत असतात. म्हणून तसे कधीही करू नये. म्हणून आपले अंतःकरण जोपर्यंत शुद्ध आहे तोवर या विश्वातील कोणतीही गोष्ट आणि त्या गोष्टीची भीती बाळगण्याची आपल्याला गरज नाही. कारण आपला अंतरंगण शुद्ध आहे. फक्त नीतिमत्ता आपली साफ ठेवली पाहिजे. परमेश्वर तुम्हाला काही होऊ देणार नाही, हे मात्र तितकेच खरे आहे. चुकीचे माणसं दूर झाली ना की आयुष्यभर गोष्टी घडू लागतात आणि ते माणसं आपल्याला भरपूर काही गोष्टींपासून रोखत असतात. म्हणून त्यांना लांब करायला शिका. आयुष्याचा एक नियम बनवा, जे तुम्हाला विसरले तुम्ही त्यांना विसरा आणि त्यांना विसरायला शिका. म्हणून एकमेकांसारखे असणं गरजेचं नाही, एकमेकांसाठी असणं मात्र गरजेचं आहे आणि तेच शेवटपर्यंत तुम्हाला टिकत असतं. म्हणून तुम्ही फक्त सुख सोयी तुम्हाला कशा भेटतील आणि तुमच्या गरजा कशा भागतील याकडे लक्ष ठेवायचं आहे आणि तुम्हाला आनंद कशात मिळेल याकडे तुम्ही लक्ष ठेवायचं आहे. मार्ग इमानदारीतून प्रगतीचा आहे, त्यामुळे संयम ठेवावा लागेल. कारण इथं खोट्याला डोळे झाकून मोठं केलं जातं आणि खऱ्याला मात्र खाली दाबलं जात असतं. म्हणून प्रयत्न नेहमी गुपचूप करावेत, कारण लोकांना तुमच्या परीक्षेपेक्षा रिझल्ट पाहण्यात जास्त इंटरेस्ट मात्र असतो. म्हणून गरज प्रत्येकाला पडते, विषय फक्त वेळेचा असतो. पैसा बोलायला लावतो आणि परिस्थिती ऐकायला मात्र लावत असते. आणि तीच परिस्थिती आपल्याला ही आयुष्यामध्ये आलेली असते, तर त्यावर मात करून आपल्याला नक्कीच चांगलं आपलं जीवन घडवायचं आहे. आणि ते जीवन घडवण्यासाठी आपल्याला मेहनत तर नक्कीच करावी लागणार आहे. म्हणून आयुष्यात गैरसमज न होण्यासाठी सर्वात गुणकारी औषध म्हणजे कानांपेक्षा डोळ्यांवर जास्त विश्वास ठेवणे. आणि तो जर तुम्ही विश्वास ठेवला तर तुम्हाला नक्कीच कोणावर विश्वास ठेवण्याची गरज नाही, कारण तुमच्या डोळ्यांनी तुम्ही बघितलेले असणार. म्हणून माणसाचं मन निर्मळ असलं की माणसाला माणसं कमवण्यासाठी मेहनत करावी लागत नाही, कारण तो माणसं ऑलरेडी कमवून बसलेला असतो आणि त्याला सर्व काही जीवनात मिळालेलं सुद्धा असतं. म्हणून चांगल्या लोकांच्या संगतीत राहा. सोनाराचा कचरा सुद्धा वाण्याकडल्या बदामापेक्षा महाग मात्र असतो. म्हणून तुमची संगत जशी असेल तसेच तुमची प्रगती मात्र होणार आहे, हे मात्र निश्चित आहे. म्हणून तुमची प्रगती होण्यासाठी तुमच्या आजूबाजूला कोणते व्यक्ती राहतात आणि कसे व्यक्ती राहतात याचा मोठा साठा हा महत्त्वाचा आहे आणि तोच तुम्ही बाळगला पाहिजे. म्हणून काय बिघडू शकतं याचा विचार करून काळजी करण्यापेक्षा काय चांगलं होऊ शकतं याचा विचार करून आनंदी राहण्यात खरी मजा आहे आणि ती मजा कुठेही भेटणार सुद्धा नाही. म्हणून मदत करायची जिद्द हवी. आपले असोत किंवा परके, अडचणीत मदत करण्यासाठी मनात फक्त माणुसकी असायला हवी आणि ती माणुसकी असली की सर्व काही आपल्याला मिळत सुद्धा असतं. म्हणून थोडा वेडेपणाही असावा जगण्यात, कारण जास्त समजूतदारपणा त्रास देतो आयुष्यात. आणि म्हणून वेडेपणातच तुम्ही आयुष्य हे काढलं पाहिजे. कारण असाही वेडेपणा नको की पूर्णपणेच वेडेपणा करावा, नाही समजूतदारपणासोबत वेडेपणा तुम्ही करावा आणि जे व्यक्ती जसा असेल त्यासोबत तसे नक्कीच वागावे. म्हणून कुणालाही न दुखवता जगणे याचे इतके सुंदर कर्म ह्या जगात दुसरे कोणतेच नाही. आणि ज्याला हे कळले ना त्याला वेगळे पुण्य कमावण्याची गरजही मात्र आयुष्यात भासणार नाही. म्हणून समुद्र बनवण्यापेक्षा गोड पाण्याचं तळं बना, जिथे वाघ पाणी पितो पण तेही मान झुकवून पितो. म्हणून आपण तितके नम्र असायला हवं की आपल्यासोबत मोठमोठ्या लोकांनी नक्कीच मैत्री करायला हवी. म्हणून दुसऱ्यांच्या चुका शोधून इतरांना सांगण्यापेक्षा आपण कसे चांगले वागू शकतो यावर लक्ष केंद्रित मात्र केले पाहिजे.
आणि यात तुमचा वेळ जर तुम्ही घालवला तर तुम्ही तुमचं व्यक्तिमत्व हे नक्कीच उंचावू शकता. आणि म्हणून दिवा देखील तेव्हाच प्रकाश देतो जेव्हा त्यात तूप आणि वात असते. म्हणून आधी स्वतःला परिपूर्ण करा, मग इतरांना नक्कीच तुम्ही परिपूर्ण करू शकता. जसं की दिवा हा पूर्ण तूपनिशी भरून जातो आणि मग तो जळत असतो, मग तुम्हाला उजेड देत असतो, तसंच आपण सुद्धा पूर्णपणे भरून गेल्यावरच दुसऱ्याला मदत केली पाहिजे. म्हणून आपल्यालाही काही माहीत नाही आणि समोरच्यालाही त्यात डुबवायचं, मग हे कर्म तुमचं पुढे तुम्हाला नक्कीच भोगावं लागेल. म्हणून तहानलेल्याला पाणी, भुकेल्याला अन्न आणि मनाने हरलेल्याला धीर देणे याशिवाय दुसराच कोणता धर्म या जगात कुठे आहे असं मला वाटत नाही. म्हणून संगत नेहमी चांगली ठेवा, कारण आपलं जीवन कसं असेल हे आपल्या संबंधित लोकांवरही अवलंबून असतं, कारण तशी सवय मात्र आपल्याला लागत असते. म्हणून आयुष्यात जेव्हा कोणी तुम्हाला चांगला सल्ला देतं तेव्हा त्याचा आदर करा, कारण अनेकदा आपल्या समस्या योग्य सल्ल्याने सोडवता येतात आणि तो सल्ला खूप महत्त्वपूर्ण आपल्याला ठरत असतो. म्हणून नेहमी आनंदी असणाऱ्या व्यक्तीसाठी परिस्थिती कधीही वाईट असू शकत नाही, ती चांगलीच असते आणि शेवटपर्यंत चांगली असणार सुद्धा आहे. म्हणून प्रत्येक दिवस असतो झकास, नका हो उदास, तुम्ही आहात एकदम खास, आनंदी राहा प्रत्येक क्षणास, एवढंच मात्र तुम्ही जगायला पाहिजे. म्हणून नको आशा आणि नको कोणती निराशा, फक्त पुढे जात राहा, सापडेल नवी दिशा आणि ती नवी दिशा तुम्हाला नव्या मार्गाला घेऊन जात असते. म्हणून मित्रांनो, प्रयत्न करा एवढे की अपयश देखील मानेल हार, संकटे समूळ नष्ट होतील, जिद्दीने करा त्यांचा प्रतिकार आणि तो प्रतिकार केला की तुम्हाला नक्कीच चांगले अनुभव येतील. म्हणून तुम्ही आयुष्यामध्ये तुमच्या आयुष्यात येणारी प्रत्येक व्यक्ती कळत न कळत काहीतरी शिकवून जाते आणि काहीतरी आपल्याला समजून जात असते. म्हणून ते समजणंही आपल्याला तेवढंच गुणकारी सुद्धा आहे. म्हणून नम्रता आणि आदर हे गुण समाजात तुमचा दर्जा उंचावतात आणि त्यांना नेहमी तुमच्यासोबत ठेवलं पाहिजे. म्हणून प्रत्येकासोबत नम्रतेने वागा आणि प्रत्येकाला आदर द्यायला शिका. देव धर्म पाहत नाही, देव फक्त तुमचे कर्म पाहतो आणि त्या कर्मानुसार तुम्हाला त्या कर्माची फळे मात्र देत असतो. म्हणून आनंद हा स्वतःपर्यंतच ठेवल्यास खूप कमी वाटेल, परंतु सर्वांसोबत वाटल्यास खूप वाढेल आणि तो वाढतच राहतो. म्हणून आपण आनंद हा सर्वांसोबत वाटला नक्कीच पाहिजे. म्हणून आरंभ करण्यासाठी आपण सर्वोत्तम असणं महत्त्वाचं नाही, तर सर्वोत्तम होण्यासाठी आरंभ करणं मात्र नक्कीच महत्त्वाचं आहे. आणि प्रत्येक नवीन दिवसासोबत नवीन मार्गावर चालण्यासाठी आशा सुद्धा जागृत होत असते आणि ती आशा आपण नक्कीच शेवटपर्यंत ठेवली पाहिजे. आणि रातराणीच्या गंधाने रात्र रूपाला ग आली, निशिगंध आला फुलून निशा गंधमय झाली. आणि तशीच आपल्या जीवनाची सुद्धा एक निशा असते आणि ती गंधमय होत असते. फक्त आपल्या जीवनाला तसा गंध आला पाहिजे आणि तसं नक्कीच आपलं जीवन हे मनमोहक झालं पाहिजे. म्हणून आयुष्य खळखळून जगण्याचा एक छोटासा नियम आहे, रोज काहीतरी नवे चांगले लक्षात ठेवा आणि रोज काहीतरी वाईट मात्र तुम्ही विसरून जा. आणि नेहमी प्रथम स्थानावर राहा, स्मितहास्य करताना, प्रशंसा करताना, सहकार्य करताना, क्षमा करताना आणि आपल्या चुका स्वीकारण्यात सुद्धा नक्कीच प्रथम क्रमांकावर तुम्ही राहिले पाहिजे. आणि कोणाचाही द्वेष करण्याची सवय जीवनात कोणतेही सुख मिळवून देत नाही आणि ही सवय आपली मानसिक शांती भंग करू शकते आणि आपल्याला नक्कीच चुकीच्या मार्गावर सुद्धा घेऊन जाऊ शकते. म्हणून अशा फंद्यात कधीच तुम्ही पडू नका. आणि नात्यातील आपुलकी टिकवून ठेवायची असेल तर मग समोरच्या व्यक्तींच्या भावनांचा आदर मात्र तुम्ही पूर्णपणे करायला शिकले पाहिजे. आणि शब्द गोड असतील तर कोणत्याही नात्यात कडवटपणा मात्र येणार नाही आणि तो शेवटपर्यंत टिकून राहील. म्हणून खरा आनंद हा वाटण्यात असतो, घेण्यात आणि मागण्यात नाही. जो वाटेल ना त्याला जो आनंद मिळेल ना त्याच्या मनाला सुद्धा कळत असतं आणि तो मनाला कळला की त्याला कळून जातं की आपला खरा आनंद कशात आहे ते. म्हणून चारित्र्यवान माणूस केवळ शिक्षणामध्ये वृद्धी करत नाही तर तो इतरांच्या हृदयातही घर करत असतो आणि तोच माणूस सर्वांना ओळखत असतो आणि सर्वांना आपलं मानत सुद्धा असतो. म्हणून आपलं हृदय तो आरसा आहे जो सदैव सत्य दाखवतो, त्याला नेहमी स्वच्छ ठेवा आणि निस्वार्थ मनाने प्रत्येकाशी बोला आणि प्रत्येकाची सेवा तुम्ही करा. म्हणून सुख दुःखाच्या लपंडावातच जीवनाचा खरा खुरा आनंद आहे आणि तो आनंद घेतच आपण जीवन मात्र सुख दुःखाने कमवलं पाहिजे आणि सुख दुःखाने जगलं सुद्धा पाहिजे. म्हणून मावळतीचा सूर्य सांगतो, परिस्थिती कितीही कठीण असली तरी त्याचा शेवट सुंदर मात्र होऊ शकतो आणि तो होतो सुद्धा. म्हणून आयुष्यातील सर्वात गोष्ट म्हणजे मोठी गोष्ट आणि सोपी गोष्ट म्हणजे बोट दाखवणे आणि सर्वात कठीण गोष्ट म्हणजे आपली चूक मान्य करणे. या दोन गोष्टी तुम्ही नक्कीच चांगल्या प्रकारे केल्या तर प्रगती तुमच्या पायाशी लोटांगण घाले. म्हणून आनंदी तो नाही ज्याच्याकडे सर्व काय आहे, आनंदी तो आहे ज्याच्याकडे समाधान आहे आणि तो त्याच्याकडे काही नसून सुद्धा समाधानी आहे आणि सुखी आहे. तो माणूस खरा आनंदी असतो, कारण तो या जीवनामध्ये या क्षणाला जगत असतो आणि या क्षणाला मानत सुद्धा असतो. म्हणून इच्छेचा अंत म्हणजे चिंतेचा अंत आहे
चिंतेचा अंत म्हणजे आनंदाची सुरुवात आहे आणि अशी आनंदाची सुरुवात करण्यासाठी तुम्हाला अपार मेहनत करावी लागेल आणि अपार तुम्हाला कष्ट घ्यावे लागतील आणि तेही चांगलं डोकं चालवून तुम्हाला घ्यायला लागतील. म्हणून आनंदात जगावे जीवनातील क्षण, दुःखही हसेल पाहून हसरेपण आणि असेच आनंदाने तुम्ही जगत राहा आणि कायमस्वरूपी तुम्ही हसत राहा, हेच माझं स्वामींकडे मागणं राहील. म्हणून जीवनात दोन बाजू असतात, सुख आणि दुःख. त्यामधील आपण कुठली पाहतो हे जास्त महत्त्वाचे आहे. आपण जर चुकीची गोष्ट पाहिली तर चुकीचेच आपल्यासोबत घडणार आहे हे मात्र निश्चित आहे. म्हणून सगळे वार परतवता येतात, पण अहंकारावर झालेला वार परतवताही येत नाही आणि पचवताही येत नाही. म्हणून अहंकारावर झालेला वार तुम्हाला नक्कीच खाली घेऊन जात असतो आणि तुमची गरिबी तुम्हाला परत दाखवत असतो. कारण हे कर्माचे फळ आहेत, हे सर्वांना इथेच भोगावे मात्र लागणार आहेत. म्हणून कुटुंब ही जीवनातील सर्वात गोड गाथा आहे, ज्यामध्ये प्रेम, समर्पण आणि आपुलकी कथा दडलेली मात्र असते. म्हणून तुम्ही नक्कीच गोड आणि चांगले शब्द वापरले पाहिजे आणि प्रत्येकाचा आदर मात्र केला पाहिजे. म्हणून कष्टाविना मिळवलं की अहंकार निर्माण होतो आणि कष्टाने मिळवलं की जाणीव मात्र निर्माण होत असते. कारण त्याला माहिती असतं की आपण कुठून इथे आलोय आणि कसे इथे आलोय. म्हणून दिवसाची सुरुवात सकारात्मकतेने करा, दिवस प्रेमाने घालवा आणि दिवसाचा शेवट शांतीने करा. हाच परमात्म्यापर्यंत पोहोचवण्याचा नक्की चांगला मार्ग आहे आणि सुलभ मार्ग सुद्धा आहे. म्हणून कर्म एक असं रेस्टॉरंट आहे जिथं ऑर्डर द्यायची गरज नाही. तिथं आपल्याला तेच मिळतं जे आपण शिजवलेलं असतं आणि आपण दुसऱ्यांबद्दल बोललेलं सुद्धा असतं. म्हणून जे चांगले वागतात त्यांचे आभार माना आणि जे वाईट वागतात त्यांना हसून दूर करा आणि त्यांच्या नादाला कधी लागू नका. कारण ते व्यक्ती नकारात्मक आहेत आणि तुम्हालाही ते वाईटाच्याच मार्गाला घेऊन जाणार आहेत, एवढं मात्र निश्चित. म्हणून नकारात्मक दृष्टिकोन हा पंक्चर झालेल्या टायरासारखा असतो. त्याला बदलल्याशिवाय तुम्ही पुढे जाऊ शकत नाही आणि अतिविचारामुळे आपण आपल्या आयुष्यात काल्पनिक समस्या निर्माण करतो, ज्या अस्तित्वात नसतात आणि त्यांचा विचार करून करून आपण त्यांच्याविषयी भरपूर काही गोष्टी या आपल्या मनात साठवून ठेवत असतो. म्हणून उत्तम आरोग्य हे औषधोपचारातून देत नाही, तर कित्येक वेळा ते मनशांती, हास्य आणि प्रेमातून येत असते. म्हणून मनशांती, हास्य आणि प्रेम हे जगात किती नक्कीच मौल्यवान आहे हे तुम्ही समजून घेतलं पाहिजे. आणि घरात संपत्ती नांदली म्हणून सुख नांदेलच असं नसतं. दोन्हींचा उपभोग घेण्यासाठी स्वतःच्या मनात समाधान नांदणं मात्र जास्त महत्त्वाचं असतं. कारण समाधान नसेल आणि प्रत्येक गोष्टीची हाव असेल तर मग तुम्हाला कितीही मिळालं तर तुम्हाला ते कमीच वाटणार आहे हे मात्र निश्चित आहे. आणि ती गोष्ट नक्कीच तुम्ही लक्षात ठेवायची की कधीच तुम्ही मोह करायचा नाही आणि अहंकार करायचा नाही. त्याने सर्व काही तुमचं मिळालेलं नष्ट होऊ शकतं. म्हणून जीवनात काही क्षण असे येतात, जीवनातील अव्यक्त विचारांना पूर्ण व्यास आणि पूर्णत्वास ते नेतात आणि पहाटेच्या स्वप्नांना सत्यात उतरवतात आणि आयुष्याची सोनेरी पहाट मात्र ते घेऊन येत असतात. आणि तशीच पहाट आपल्याला नक्कीच जागृत करायची आणि तशी पहाटमध्ये आपल्याला नक्की चांगल्या गोष्टी आत्मसात सुद्धा करायच्यात. म्हणून त्या गोष्टी करण्यासाठी तुम्हाला मेहनत तर करावीच लागणार आहे. म्हणून नुसतीच भाकरी कमावणे नाही, तर कमावलेली भाकरी एकत्र बसून खाणे म्हणजे खरं कौटुंबिक सुख असतं आणि ते प्रत्येकाच्या नशिबात नसतं. कारण आता कलियुग चालू आहे. म्हणून शरदांच्या चंद्रप्रकाशी चांदण्या दुधात न्यायल्या, शुक्र चमके एकसारखा पाहून श्यामला सावल्या. हे लक्षात घ्या मित्रांनो की तारे एकमेकांशी बोलत आहेत आणि तसेच आपण आयुष्यामध्ये एकमेकांशी बोलत असतो आणि त्या प्रकारे आपण वागत असतो. म्हणून जगातील सर्वात मोठा अलंकार म्हणजे मेहनत आहे आणि जगातील सर्वात चांगला साथीदार म्हणजे हा आपला अनुभव आहे आणि तो आपल्याला पुढे घेऊन जात असतो. म्हणून नातं काय आहे हे जाणून घेण्यापेक्षा त्यात आपलेपणा किती आहे हे जाणून घेणं आणि अनुभवणं तितकंच महत्त्वाचं असतं. आणि ते जर नाही अनुभवलं तर आपल्यामध्ये वाद होण्याची शक्यता मात्र पूर्णपणे असते. म्हणून नात्यात गोडवा तेव्हाच वाढतो जेव्हा संवाद हा मनापासून होत असतो आणि मनापासून संवाद झाला की आपण मनापासून सर्व गोष्टी करण्यासाठी तयार मात्र असतो. म्हणून भक्ती प्रवासात असेल तर यात्रा बनत असते, भक्ती भोजनात असेल ना तर तो प्रसाद बनत असतो, भक्ती भुकेत असेल तर तो उपवास बनत असतो आणि घरात असेल तर ते घर मात्र मंदिर बनत असतं. म्हणून नक्कीच आपण आपल्या घरामध्ये भक्ती केलीच पाहिजे आणि देवाचा वास आपल्या घरामध्ये नक्कीच राहायला हवा. म्हणून जीवनात धैर्य ठेवा. योग्य वेळ आल्यावर परमेश्वर तुम्हाला सर्व काही देईल आणि इतकं देईल की तुम्हाला सांभाळता येणार नाही. म्हणून ज्याच्यासाठी तुम्ही मेहनत घेतली आहे ते काम संयमाने करा आणि कधी हार मानू नका. एवढंच फक्त तुम्हाला करायचं आहे. आणि जीवन झाली शाळा, अनुभव झाला आपला गुरु. शिका सर्व येथूनच, अभ्यास ठेवा मात्र तुम्ही सुरू. मग अभ्यासाचा अर्थ असा नाही की पुस्तकीच अभ्यास आपल्याला सुरू ठेवायचा आहे. आपल्याला जीवनातील अनुभव सुद्धा घ्यायचे आहेत आणि त्या अनुभवाने आपल्याला भरपूर काही गोष्टी शिकायला सुद्धा मिळत असतात. म्हणून जोपर्यंत माणूस दुःख
आणि त्रास सहन करत नाही तोपर्यंत त्याची प्रतिभा ही जगासमोर येणार नाही आणि कधीही तो चमकणार सुद्धा नाही. म्हणून प्रेम, ज्ञान आणि भक्ती ही अशी संपत्ती आहे जी सर्व काही संपल्यानंतरही तुमच्याजवळ मात्र बाकी राहत असते. आणि काही गुण पाहतात, काही तुमचे दोष पाहतात. खास ते म्हणतात जे दुसऱ्यांचं मन मात्र पाहत असतात आणि त्यानुसार कार्य देखील करत असतात. म्हणून चांगली कल्पना दाखवली जात नाही आणि वाईट विचार लपवले मात्र जात नाही. म्हणून संशय आला तिथे विश्वास थांबत नाही आणि विश्वासाच्या पाठोपाठ प्रेमही निघून जातं. म्हणून संशय कधी कोणावर घेऊ नका आणि करूही नका. म्हणून जो दुसऱ्याला मोठं करण्यासाठी स्वतःचं आयुष्य खर्ची घालतो ना, तो जो खरा महान व्यक्ती असतो. आणि त्याचा आपले आईवडील आपल्यासाठी नक्कीच आपलं आयुष्य खर्ची घालत असतात. म्हणून अंका त्यालाच असतो ज्याला कष्ट न करता सर्व काही मिळत असते. म्हणून कठोर परिश्रमातून आनंद मिळवणारी व्यक्ती इतरांच्या कष्टाचाही आदर करत असते, कारण तिला अनुभव असतात की आपण कोणत्या कंडिशनमधून इथपर्यंत आलोय आणि त्याला हे माहीत असतं की समोरच्याने काय कष्ट केले आहेत. म्हणून त्याचा आदर नक्कीच करत असतो. म्हणून नम्रपणा हा गुण सर्व गुणांपेक्षा जास्त किमती व मौल्यवान आहे. तो ज्याच्याकडे आहे त्याच्या भोवती कितीही बलाढ्य स्पर्धक असले तर तो आयुष्यात नक्कीच यशस्वी होतो आणि पुढेही जातो. म्हणून दुसऱ्यांची मदत करताना जर मनात आनंदाची जाणीव तुम्हाला आली ना, तीच खरी देवाची सेवा आहे आणि तीच खरी देवाची भक्ती आहे असे समजून नक्कीच तुम्ही मदत केली पाहिजे. आणि सर्व शब्दांचा अर्थ सापडतो, पण जीवनाचा अर्थ जीवन जगूनच सापडतो आणि नात्यांचा अर्थ नात्यांची पूर्तता करूनच सापडत असतो आणि तेच आपल्याला करायचं सुद्धा आहे. म्हणून जीवन केव्हा संपेल हे कुणालाच माहीत नसते. मनासारखं जगून घ्या, कारण हा जन्म पुन्हा मिळणार नाही आणि पुन्हा तुमच्या वाट्यालाही येणार नाही. म्हणून जीवन एक गाणं आहे, ते नेहमी गुणगुणत राहायचं आणि जीवन मात्र आनंदाने जगत राहायचं. सुकलेल्या सगळ्या पानात कधी कधी एक पान हिरवं दिसतं. जसं हजारोंच्या घोळक्यात एक कुणीतरी आपलं असतं तसंच ते पानं सुद्धा असतं. म्हणून कोणत्याही गोष्टीचा अहंकार नसावा. अहंकाराने स्वतःचा पराभव होतो, तर स्वाभिमानामुळे आपण यशाचे साक्षीदार होतो आणि यश आपल्या पायाशी नक्कीच लोटांगण घालत असते. म्हणून झाडाखाली पाणी टाकले की पाणी अगदी वरच्या पानापर्यंत पोहोचते. त्याचप्रमाणे प्रेमाने केलेली कर्म ही परमात्म्यापर्यंत नक्कीच पोहोचतात आणि नक्कीच ते तुम्हाला त्याचं फळही देतात. म्हणून आयुष्य हा एक सुंदर प्रवास आहे, स्पर्धा नाही. यात फक्त तुम्हाला प्रवास करायचा आहे आणि त्या प्रवासाची मजा मात्र नक्कीच घ्यायची. आणि हा प्रवास कधी संपेल हे सांगताही येत नाही. म्हणून प्रत्येक क्षणांचा आनंद घेत चालायचं आहे तुम्हाला आणि तसंच तुम्हाला जीवन जगायचं सुद्धा आहे. म्हणून मित्रांनो, घरातील निर्णय जोपर्यंत मोठ्यांच्या सल्ल्याने घेतले जातात तोपर्यंत घर शाबूत मात्र राहते. पण जेव्हा सगळे स्वतःला मोठे समजू लागतात ना, तेव्हा मात्र घर काबूत राहत नाही आणि ते घर आपल्या हातातून निष्ठच असते. म्हणून चांगल्या व्यक्तीच्या नक्कीच लिडरशिप असली पाहिजे आणि तो व्यक्ती मालक देखील असला पाहिजे. म्हणून तर्क असतील तर जगात हजार, पण विश्वासानेच घडती चमत्कार. म्हणून तर्क तुम्ही किती लावू शकता, पण विश्वास ठेवला ना तर नक्कीच तुम्हाला जे पाहिजे ते मिळणार आहे. हे मात्र नक्कीच नैसर्गिक आहे आणि तेच तुम्हाला मिळत सुद्धा असतं. म्हणून चांगलं वागण्याचे नशिबी कायम मतलबी लोकच लिहिलेले असतात आणि ती लोक त्याच्या नशिबी सुद्धा येत असतात. म्हणून हरण्याची अनेक कारणं असतात, पण जिंकण्यासाठी मेहनत आणि कठोर परिश्रम आवश्यक असतात. आणि ते जर तुम्ही एकदा घेतले की तुम्हाला हारण्यापासून नक्कीच भरपूर काही लोकांची ही असेल, पण तुम्ही हारू शकत नाही, कारण तुमच्या पाठीमागे स्वतः स्वामी असतील, हे मात्र निश्चित. म्हणून प्रत्येक गोष्टीतून काहीतरी शिकायचं असतं. जिंकणं आपल्या हातात असतं, फक्त प्रयत्न करणं आपण मनापासून सोडायचं नसतं आणि प्रयत्न करत राहायचं आणि जीवन मात्र आनंदाने जगत राहायचं. म्हणून आपली सर्वोत्तम संपत्ती ज्ञानाने भरलेले मन नसून प्रेमाने भरलेले हृदय आहे, हे मात्र लक्षात ठेवायचे. आणि विश्वास हा आरशासारखा असतो, एकदा जर का तो तुटला की त्यात तुम्हाला पुन्हा काही आधीसारखं दिसणार नाही आणि तो आरसा पूर्णपणे तुटून गेलेला असतो. म्हणून जीवनात आज आलेल्या परिस्थितीशी जो संघर्ष करेल त्याला उद्याचे यश अनुभवायला मिळेल आणि ते यश खूप चांगले सुद्धा असणार आहे. म्हणून आज परिश्रम करा, उद्या तुम्हाला यश हे नक्कीच मिळेल. आणि मित्रांनो, आपल्या आराध्य देवतेवर नेहमी विश्वास ठेवा. एक दिवस ती देवता तुम्हाला इतकं देईल की मागायला काही उरणारच नाही, कारण त्या देवता आपल्याला आपले आराध्य देवता असतात आणि तेच आपल्याला नक्कीच सांभाळत असतात. म्हणून दिलेले किंवा घेतलेले एक वेळ विसरता येते, पण मनाला लागलेले माणूस कधीच विसरत नाही. म्हणून कोणाला टोचून बोलू नका आणि कोणालाही कोणताही शब्द वापरून तुम्ही बोलू नका आणि बोलताना नक्कीच तुम्ही विचार करून बोलले पाहिजे. म्हणून नदीच्या प्रवाहाबरोबर गेलेले पाणी कधी परत येत नाही आणि वेळेचेही असेच आहे, एकदा गेलेली वेळ पुन्हा येत नाही. म्हणून प्रत्येक क्षणाचा आनंद तुम्ही घेतला पाहिजे आणि त्या आनंदामध्ये जीवन जगले पाहिजे. दिवसभरचे प्रामाणिक कष्ट आणि रात्रीचे कुटुंबाबरोबर सुखाचे 2 घास हीच आपली नक्की संपत्ती आहे आणि तीच आपण जीवनामध्ये कमवली सुद्धा पाहिजे.
म्हणून जीवनातील नाती ही नियतीने बनवलेली असतात. ती आपोआप गुंफली जातात आणि मनाच्या योलाच्या कोपऱ्यात काही जण हक्काने राज्य करतात. यालाच तर ऋणानुबंध म्हणतात आणि यालाच तर प्रेम आणि जिव्हाळा म्हणत असतात. म्हणून मित्रांनो, नक्कीच तुम्ही मनामध्ये चांगला विचार करा आणि चांगल्या पद्धतीने तुम्ही नक्की जीवन जगायला शिकले पाहिजे आणि परिस्थितीशी लढायला शिका. एक स्वप्न तुटलं तरी दुसरं स्वप्न बघायला शिका. संघर्ष करताना माणूस एकटाच असतो, पण यशाच्या शिखरावर पोहोचल्यानंतर जगाचा गराडा त्याच्या भोवती असतो हे मात्र निश्चित आहे. कारण त्याला शुभेच्छा देण्यासाठी सर्व काही आतुरतेने त्याची वाट बघत असतात आणि तो व्यक्ती त्याला सर्व काही ओळख सुद्धा देत असतात. म्हणून सत्य बोलण्याची सवय आपल्याला कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्याची हिंमत देत असते. कारण आपण सत्य बोललो आणि सत्याच्या मार्गावर चाललो तर देवही आपल्या पाठीमागे नक्कीच असतो. म्हणून आपण त्यांना कधीच बदलू शकत नाही ज्यांना स्वतःच्या चुकांची जाणीव कधीच होत नाही. आणि स्वतःच्या चुकांची जाणीव आपल्याला नक्कीच झालीही पाहिजे. म्हणून जी व्यक्ती कृतींमध्ये निष्क्रियता आणि निष्क्रियतेत कृती पाहते ना, ती एक बुद्धिमान व्यक्ती असते आणि भरपूर काही चालाक सुद्धा असते. म्हणून प्रत्येक क्षण आनंदाने जगा. कारण ओझं कष्टाचं कधीच नसतं, ते असतं मनात चाललेल्या विचारांचं. आणि त्या विचारांचं ओझं धरून आपण आयुष्यभर चालत असतो आणि आयुष्यभर त्याच्यासाठी विचार देखील करत असतो. म्हणून मनाला तुम्ही जिंकणार ना, तर ते भावनेने जिंका. रागाला जर तुम्हाला जिंकायचं आहे ना, तर ते प्रेमाने तुम्ही जिंका. अपमानाला जिंकायचे आहे ना, तर आत्मविश्वासाने जिंका. अपयशाला जर जिंकायचे असेल तर धीराने मात्र जिंका. आणि संकटाला जिंकायचे असेल तर धैर्याने मात्र जिंका. आणि माणसाला जिंकायचे असेल तर ते फक्त आपण माणुसकीने त्याला जिंकू शकतो. आणि ज्या दिवशी आपण दुसऱ्यांच्या वेदनांचा अभ्यास करू ना, त्या दिवशी ईश्वर भेटल्याचे समाधान नक्कीच आपल्याला लाभेल आणि नक्कीच आपल्याला ईश्वर मदत सुद्धा करेल. म्हणून प्रत्येकाची मदत करत चला. स्वप्न पूर्ण करण्यात येणारे अडथळे निराशा नाही तर आव्हान माना. आणि मनाची शक्ती तुमची एवढी वाढेल की तुम्ही विचारही करू शकणार नाही. म्हणून आयुष्यात सर्व हारलात तरी चालेल, पण हिंमत आणि विश्वास कधीच ठाम राहू द्या आणि कधीच हारू नका. कधीही तुम्ही त्याबद्दल विचारही करू नका. कारण हीच हिंमत तुम्हाला पुन्हा शून्यातून विश्व निर्माण करण्याची प्रेरणा नक्कीच देत असते. म्हणून सगळं काही निघून गेलंय आणि सर्व काही संपलंय असं कधीच आपण म्हणायचं नाही. आता सुरुवात झाली आणि चांगलेच होणार आहे आणि पुढेही चांगलं होणार आहे. आणि फक्त स्वामींवर विश्वास ठेवून आपण त्या गोष्टी करत जायच्या आहेत. म्हणून सत्याच्या मार्गावर चालताना स्वामी त्यांना म्हणायचंय की स्वामी मला आशीर्वाद द्या. संकटाशी लढण्यासाठी मला फक्त पाठबळ द्या. आणि तेच पाठबळ स्वामी तुमचं मला पाहिजे आहे. आणि त्याविषयी नक्कीच मी तुम्हाला नम्र अभिवादन करत आहे. म्हणून स्वतःच्या ताकदीवर विश्वास ठेवा. उधार घेतलेली ताकद नेहमीच घातक असते आणि आपण स्वतःच त्या फील्डमधले मास्टर झाले पाहिजे. एवढे त्या फील्डवर तुम्ही अभ्यास करायचा आहे. आणि अनुभव तुम्हाला नेहमी ताण व्यवस्थापन करण्यास सक्षम बनवत असतो. म्हणून तुम्ही जीवनामध्ये अनुभव हा घेतलाच पाहिजे. आणि जीवनामध्ये तुम्हाला कोणत्याही गोष्टीची प्रारंभ करायचा असला तर त्या फक्त इच्छा तुमच्याकडे असायला हवी, मुहूर्त नाही. कोणत्याही वेळेस तुम्ही चालू करू शकता आणि ते चालेलच असा तुमचा विश्वास असेल तर नक्कीच ते चालेल आणि भरपूर पुढेही जाईल. म्हणून समोरच्या व्यक्तीशी नेहमी चांगले वागा. ती व्यक्ती चांगली आहे म्हणून नव्हे तर तुम्ही चांगले आहात म्हणून. आणि तुम्ही चांगले आहात याचा तो विचार तुम्ही नक्कीच करायला हवा. कोण म्हणतं स्वभाव आणि सही कधी बदलत नसते. जर एखादा घाव बोटावर बसला ना तर सही बदलते आणि मनावर बसला ना तर स्वभाव माणसाचा बदलत असतो. कारण त्याच्या मनाला तेवढं ते लागलेलं असतं आणि त्याने त्रास सहनही केलेला असतो. म्हणून वेळेप्रसंगी दगडासारखं कठोर व्हावं लागतं तुम्हाला. नाहीतर लोक तुमचा हक्क, चारित्र्य आणि स्वाभिमान हे घेऊन जात असतात आणि परत कधीच तुमच्या आयुष्यामध्ये येत नसतात. आणि राग आणि वादळ हे दोन्ही सारखेच शांत झाल्यावर समजतं की किती नुकसान झालंय. म्हणून कधीही राग करू नका. आणि ते वादळासारखं येतं आणि वादळासारखं निघून जात असतं आणि त्याचा तोटाच होतो हे मात्र निश्चित आहे. म्हणून तुम्ही कुठे आहात आणि कसे आहात याला जास्त महत्त्व असतं. तुम्ही कोणत्या फील्डमध्ये मास्टर आहात आणि तुम्ही आता कुठे शिकत आहात याला खूप जास्त महत्त्व दिले जाते. तुम्ही कितीही चांगले असा पण तुम्ही जर चुकीच्या ठिकाणी असाल तर तुमची नक्कीच किंमत शून्य आहे आणि ती किंमत कोणी करूही शकणार नाही. म्हणून मनाशी बाळगलेलं स्वप्न पूर्ण झाल्याशिवाय संघर्षाचं मैदान मात्र सोडू नका आणि त्या मैदानाला तुम्ही टिकून राहिलं पाहिजे. आणि मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या की सन्मान हा दुतर्फा रस्ता आहे. तो मिळवायचा असेल तर तो द्यावाही लागतो हे मात्र निश्चित आहे. म्हणून माणसे कमवण्यात जो आनंद मिळतो तो पैसा कमवण्यामुळे मिळणाऱ्या आनंदापेक्षा लाख पटीने चांगला आहे आणि तो चांगलाच राहणार सुद्धा आहे. म्हणून जी व्यक्ती कर्म आणि रस्त्यावर जास्त भर देते आणि मग त्या व्यक्तीच्या नेहमी अपेक्षेपेक्षा चांगले फळ त्या व्यक्तीला मिळत असते आणि तो एका मार्गाने चालत असतो. म्हणून मित्रांनो, सुंदर क्षण प्रवाशांप्रमाणे निघून जातात आणि आठवणी मात्र रस्त्यांसारख्या तिथेच थांबून राहतात
हे मात्र या गोष्टीचं कटू सत्य आहे. आणि म्हणून साम्राज्य तशी उभी राहत नसतात आणि कोसळतात पण नक्कीच दीर्घकाळ टिकतात. आणि ती केवळ तत्वे आणि व्यक्तींचा आदर्श घेऊन आणि त्या व्यक्तीने भरपूर काही गोष्टी या शिकवलेल्या असतात आणि आपल्या नक्कीच मावळ्यांना सांगितलेल्या असतात. म्हणून गुण पाहून अनेक लोक तुमच्यावर प्रेम करतील, पण आयुष्यात त्याला स्थान द्या जो उणिवा पाहूनही तुमची साथ सोडणार नाही आणि शेवटपर्यंत तुमची साथ तो देईल. म्हणून थकले असाल तर थोडी विश्रांती मात्र घ्या, पण हार मानू नका आणि कधीही थांबू नका आणि कोणीही तुम्हाला थांबवू शकत नाही, हे मात्र तितकेच खरे आहे. आणि म्हणून मित्रांनो, तुम्हाला जर विश्वास असेल स्वामींवर तर नक्कीच या व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. आणि तुमच्या आवडत्या मित्राला हा व्हिडिओ नक्की शेअर करा. म्हणून सर्वात आधी तुम्ही प्रत्येक गोष्टीवर विश्वास ठेवायला शिका. आणि प्रत्येक गोष्टीवर जेव्हा तुम्ही विश्वास ठेवायला शिकाल तेव्हा तुम्हाला प्रत्येक गोष्ट ही मिळत जाईल. आणि प्रत्येक गोष्ट तुम्हाला आयुष्यामध्ये मिळवायची असेल तर विश्वास हा ठेवावाच लागतो. मग तो स्वतःवर असो किंवा मग देवावर असो. तुमच्या अर्धसज्ञ मनामध्ये एक प्रज्ञा आणि शहाणपण असतं. त्या आपत्कालीन परिस्थितीत जेव्हा त्याच्याकडे थेट मागणी केली जाते तेव्हा तुमच्या मदतीला धावून येतं. अशी अनेक उदाहरणं आहेत. उदाहरणार्थ वैज्ञानिकांना त्यांचं प्रश्नाचं उत्तर कोणत्याही रीतीने मिळत नसतं, तेव्हा त्यांच्या प्रार्थनेला प्रतिसाद मिळाला आहे. आणि निकोला टेस्ला हा एक हुशार इलेक्ट्रिक सायंटिस्ट, त्याने अनेक विस्मयकारक शोध लावले. तो म्हणायचा की जेव्हा एखाद्या शोधाची कल्पना त्याला सुचायची तेव्हा तो ती कल्पनेमध्ये उतरवायचा आणि उभा राहायचा, कारण त्याला माहिती होतं की त्याचं अर्धसज्ञ मन तिची पूर्ण उभारणी करेल आणि त्या कल्पनेवर आधारित उत्पादन प्रत्यक्षात करण्यासाठी आवश्यक ते सारे भाग त्याच्या सज्ञ मनाला दाखवेल. आणि म्हणून शांतपणे प्रत्येक संभाव्य सुधारणेवर तो विचार करत असायचा आणि दोष ताबडतोब दुरुस्त करायचा आणि त्याच्या तंत्रज्ञानाला नक्कीच आपल्या मनातलं परिपूर्ण उत्पादन द्यायचा. तो म्हणायचा, माझं उपकरण अगदी निरपवादपणे मी जशी कल्पना करतो तसं काम करतं. 20 वर्षात याला एकही अपवाद नाही. त्याचं अर्धसज्ञ मन त्याच्या शोधांबाबतची सगळी उत्तर त्याला देत होतं. म्हणून प्लेटोचं मत असं होतं की प्रत्येक गोष्ट तिचं बाह्य प्रकटीकरण होण्याआधी कल्पनेत किंवा मनातल्या विचार प्रतिमेत अस्तित्वात असते. आणि कल्पना खऱ्या किंवा खोट्या असू शकतात. विचार पद्धती बरोबर किंवा चूक असू शकते. खोटी किंवा तर्कदृष्ट कल्पना शरीरामध्ये विकाराप्रमाणे प्रकट होऊ शकते. रॉबर्ट फुलटनची कल्पना वाफेवरचं जहाज म्हणून प्रकटली आणि सॅम्युअल मोरची कल्पना टेलिग्राफ म्हणून एखादा कारखाना किंवा प्रचंड डिपार्टमेंटल स्टोअर म्हणजे एखाद्या उद्योजकाचा वस्तुनिष्ठ प्रकटनामध्ये संपर्क केला गेलेला विचार असतो. म्हणून टेलिव्हिजन, रेडिओ, रडार, सुपरजेट्स यांसारख्या आधुनिक साधनांचा जन्म हा तुमच्या अर्धसज्ञ मनातून संगीत, कला, काव्य आणि वैज्ञानिक शोध यांची मूल्यवान रत्न बाहेर काढतो. आणि तुम्ही जुन्या भग्नावशेषांमध्ये, प्राचीन देवळांमध्ये किंवा पिरॅमिडमध्ये पहा. गतकाळाचे आलेख तुम्हाला पुन्हा अखंड वाचता येतील. एखाद्या चर्चच्या भग्नावशेषांमध्ये तुम्हाला सध्याच्या एखाद्या शहराची झलक दिसेल आणि जिच्यात पूर्वीचं सर्व सौंदर्य आणि भव्यता पुनर्जीवित झालेली असेल. म्हणून एखाद्या सर्वांच्या आदराचं स्थान असलेला गुणवान आर्किटेक्चर असतो आणि तो त्याच्या मनात ज्येष्ठ नागरिकांसाठी एक सुंदर आधुनिक शहर वसवतो आणि जिच्यात पोहण्याचे तलाव, मत्स्यगृह, मनोरंजन केंद्र, उद्यान वगैरे असतात. आणि तो त्यांच्या मनात मानवी डोळ्यांनी आजवर पाहिला नसेल असा अतिसुंदर महाल बांधू शकतो. तो कंत्राटदाराला आपले पॅन्स देण्याचाही अगोदर पूर्ण इमारती बांधून पुऱ्या झालेल्या आपल्या डोळ्यांसमोर आणू शकतो आणि त्याच्या आंतरिक समृद्धी त्याच्यासाठी आणि इतर अनेकांसाठी बाह्य समृद्धी निर्माण करते. म्हणून तुम्ही तुमच्या भविष्याच्या आर्किटेक्ट आहात. तुम्ही ओक वृक्षाच्या फळाकडे, आर्कोनकडे पाहू शकता आणि तुमच्या कल्पनाशाली डोळ्यांनी नद्या, ओढे, झरे वाहत असलेले एक प्रचंड जंगल उभारू शकता. आणि या जंगलात तुम्ही पशुपक्षी, किडेमकोडे अशा सर्व प्रकारच्या जीवांची वस्ती निर्माण करू शकता. शिवाय प्रत्येक ढगावर तुम्ही एक धनुष्य टांगू शकता आणि तुम्ही वाळवंटाकडे बघू शकता आणि त्याला आनंदित होऊन एखाद्या गुलाबाच्या फुलाप्रमाणे फुलायला लावू शकता. ज्या लोकांना अंतर्ज्ञान आणि कल्पनाशक्ती यांची देणगी लाभलेली असते त्यांना वाळवंटात पाणी सापडू शकतं आणि इतरांना जिथे फक्त वैरण वाळू दिसत असते तिथे ते शहर निर्माण करू शकतात. म्हणून तुम्ही ज्याची वास्तव म्हणून कल्पना करता ते तुमच्या मनात आधीच अस्तित्वात असतं आणि तुमच्या दिव्य भासाशी प्रामाणिक राहिला तर नक्कीच एक दिवस ते वस्तुरूप धारण करेल आणि तुमच्यामधला श्रेष्ठ आर्किटेक्ट दृश्यांतमकेतेच्या पडद्यावर ते प्रक्षेपित करेल आणि जे तुम्ही तुमच्या मनावर ठसवलं असेल. म्हणून कल्पना सर्जनशीलतेला वाढवत असते. म्हणून मारिओ हा तरुण केमिस्ट्रीच्या कंपनीत कामाला लागला होता. तिनं एक विवाहित रंग तयार करायचा
आणि अयशस्वी प्रयत्न केला होता. मारिओला नोकरी देताना कंपनीनं ही कामगिरी त्याच्यावर सोपवली होती. त्यानं त्या रंगाच्या अपयशाच्या इतिहासाकडे दुर्लक्ष केलं आणि कोणतीही अडचण न येता ते कंपाऊंड कृत्रिमरित्या बनवलं आणि सीथे साईज हे केलं सुद्धा. आणि त्याच्या वरिष्ठांना आश्चर्यचकित वाटलं. त्यांना मारिओचं रहस्य जाणून घ्यावंसं वाटलं. त्याचं उत्तर होतं की त्यांना आपल्यापाशी उत्तर आहेच अशी कल्पना केली. आणि वरिष्ठांनी आणखी खोदून विचारल्यावर तो म्हणाला की आन्सर ही लख्ख लाल रंगातली अक्षरं त्याला मनात स्पष्ट दिसली. आणि मग त्यानं ह्या अक्षराखाली एक पोकळी निर्माण केली. त्याला वाटलं की अक्षराखाली केमिकल फॉर्म्युला आहे आणि अशी कल्पना केली तर त्याचा अर्धसज्ञ मन त्याची पोकळी भरून काढील. आणि तिसऱ्या रात्री स्वप्नात त्याला पूर्ण फॉर्म्युला आणि ते कंपाऊंड बनवण्याचं तंत्र स्पष्टपणे सादर झालेलं दिसलं. त्याच्या ह्या यशामुळे या तरुण संशोधकाला कंपनीत एक्झिक्युटिव्ह पातळीवरची बढती मिळाली. म्हणून शेवटपर्यंत श्रद्धाशील राहा. वाटेवरच्या प्रत्येक पावलापावलाला श्रद्धा जपा आणि प्रवास समाप्त होईपर्यंत चिकाटी मात्र धरा. आणि अंतःकरणात ही जाणीव बाळगा की अखेर सुरक्षित आहे, कारण तुम्ही ती पाहिली आहे आणि अखेर पाहिलेली आणि अनुभूत केलेली असल्यामुळे ती प्रत्यक्षात आणण्यासाठी आवश्यक ती साधने तुमच्या इच्छेने निर्माण केली आहेत आणि तुमची कल्पनाशक्ती तुम्ही वाढवली आहे हे मात्र निश्चित आहे. म्हणून सर्जनशीलता ही काही कलावंत, संशोधक आणि उद्योजक यांचीच मक्तेदारी नाही. आपल्यापैकी सर्वांमध्ये ही शक्ती आहे आणि आपल्याला ती विकसित करून पृष्ठभागावर आणली पाहिजे. इथे हे साध्य करण्यासाठी काही तुम्ही गोष्टी नक्कीच फॉलो करू शकता. तुम्हाला जे करायला आवडतं ते आपण करतो आहोत अशी कल्पना करा आणि ते करण्याच्या प्रत्यक्ष कृतींमध्ये आपण आहोत अशी अनुभूती तुम्ही घ्या. आणि ह्यामुळे तुमच्या नोकरीत आणि करिअरमध्ये थक्क करून सोडणाऱ्या गोष्टी मात्र नक्कीच घडतील आणि त्या गोष्टी तुम्हाला आश्चर्यचकित सुद्धा करून टाकतील. म्हणून मानसिक चित्र डोळ्यासमोर आणा आणि की आपण अखंड परिपूर्ण आहोत, करिअरमध्ये यशस्वी आहोत, आनंदी आणि समाधानी कुटुंबासह सुंदर घरामध्ये राहतो आहोत आणि ही मनोप्रतिमा चिकाटीनं पाहत राहा आणि आश्चर्यकारक परिणतीचा आनंद घ्या. अशी कल्पना करा की कंपनीच्या किंवा डिपार्टमेंटच्या उद्दिष्टांसाठी तुम्ही केलेलं योगदान व्यवस्थापनानं लक्षात घेतलं आहे आणि तुमच्या यशासाठी तुमचं अभिनंदन केलं जात आहे. म्हणून कामाच्या ठिकाणापासून दूर जाऊन जर तुम्ही नोकरीत तोंड द्यावं लागणाऱ्या परिस्थितीवर ध्यान केंद्रित केलं तर अनेकदा परिपूर्ण आणि तयार उत्तर तुमच्या मनात विनायस्मास्यास प्रकट होईल. आणि करिअरच्या शिडीवर चढून जाण्यासाठी किंवा तुमचा जो व्यवसाय उभारायचा आहे त्याचा विकास करण्यासाठी तुम्हाला जी पावलं टाकायला पाहिजे ती तुमच्या मनाचक्षूंसमोर आणा आणि दृश्य स्पष्ट, जिवंत आणि नैसर्गिक, नाट्यमय आणि उत्तेजक बनवा. तुमचं अर्धसज्ञ मन तुम्ही ज्याची कल्पना करता, अनुभूती घेता ते स्वीकारेल आणि ते प्रत्यक्षात आणेल सुद्धा. म्हणून हे लक्षात तुम्ही घेतलं पाहिजे. म्हणून एडवर्ड हॅरिमननं अमेरिकेत इथून तिथपर्यंत पसरवलेला रेल्वे रस्ता कल्पिला आणि पेन आणि कागद घेऊन खंडाच्या आरपार जाणारी काल्पनिक रेषा त्यानं चितारली आणि त्याच्या मनातल्या प्रतिमेला त्यानं श्रद्धेचा आणि आत्मविश्वासाचा पाठिंबा दिला. त्यामुळे उद्योग आणि व्यापार ह्यांच्यात क्रांती झाली आणि कोट्यावधी लोकांना रोजगार मिळाला. म्हणून हॅरिमननं स्वतःसाठी आणि इतर लोकांसाठी सुद्धा अमाप संपत्ती कमावली आहे. म्हणून तुमच्या वांछिताच्या वास्तवाची कल्पना करा आणि तुमच्या कल्पनेत तुमची भूमिका जगा. तुमची इच्छा वास्तवात आल्यावर तुम्ही जी जागरूक शारीरिक कृती कराल तिच्याशी तुमची आंतरिक कृती जोडली पाहिजे. म्हणून सर्जक बनणं नक्कीच तुम्ही थांबवू नका आणि सर्जक तुम्ही बनवून राहा. नकाराच्या भीतीमुळे सर्जक सूचना करण्याचं थांबवू नका. गॅरी एफ एकला एक अशी कल्पना सुचली होती ज्यामुळे पद्धतीत एक साधाचं बदल करून उत्पादकता वाढवता आली असती. त्यानं ती बॉसला सांगितली का? याआधी त्यानं सर्जना केली आणि ती त्याला सुपरवायझरनं नाकारली होती. तो म्हणाला होता की ही कामी येणार नाही. त्यानं गॅरीला स्पष्टीकरण देण्याचीही संधी दिली नाही. आता कशाला त्रास घ्या. म्हणून अशा प्रकारच्या धैर्यभंगापुढे मान दुखवून सोपं आहे. पण तुम्ही कल्पना काढत राहिला नाही तर तुमच्या स्वतःच्या सर्जन शक्तीचा कोंडमारा होईल. आणि नवसंशोधन सतत वापरात ठेवून त्याची धार राखली पाहिजे. आणि आपल्या कल्पनांना इतर कशा प्रकारे प्रतिसाद देतील याची चिंता करून लोक स्वतःवर बंधन घालून घेतात. आणि आत्मबंधकता आणि इतरांच्या टीकेपेक्षाही बाधक आहे, कारण ती तुमच्या अर्धसज्ञ मनामध्ये झिरपते आणि तुम्हाला अपुरं वाटायला भाग पाडते. म्हणून कदाचित तुम्ही चुका कराल, तुमच्या सूचना प्रत्यक्षात कार्यान्वित होणार नाहीत. तुमचा बॉस किंवा सहकारी तुमची टर उडवतील, पण या गोष्टींना तुम्हाला रोखू देऊ नका. आणि आईन्स्टाईननं एडिसन, व्हिटनी आणि वॉट या सगळ्यांना अनेकदा हास्यास्पद ठरवलं गेलं होतं. आणि सर्जन कल्पना येत राहू द्या. म्हणून तुमची सर्जकता धारदार कशी बनवाल हे तुम्ही समजून घेतलं पाहिजे. सर्जकता विकसित करण्याचे अनेक मार्ग आहेत. अस्तित्वात असलेल्या पद्धतींचा अभ्यास आणि करा. त्यात तुम्हाला काय सुधारणा करता येईल आणि येतील याचा विचार तुम्ही करा.
आणि तुमच्या कल्पनाशक्तींचा वापर करून सर्जकता साध्य करा. तुमच्या सर्जक शक्ती जोपासण्याचे काही विवेक्षक मार्ग इथे देत आहेत. म्हणून निरीक्षण. पहिलं म्हणजे तुम्ही निरीक्षण करायला शिकले पाहिजे. सर्जक बनण्यासाठी कल्पनांची स्वप्न पाहावी नाही लागत आणि म्हणून तुमच्या सभोवतालच्या गोष्टींचं निरीक्षण करणं आणि जे शिकलो ते इतर परिस्थितींना लागू करणं हे सुद्धा परिपूर्ण नवीन संशोधनाइतकंच धनाइतकं सर्जक आहे. म्हणून लास वेगासमधल्या हुफर स्टीलचा मॅनेजर स्टॅनियल च्या लक्षात आलं की दिवसेंदिवस पेट्रोल पंप स्वयंसेवा होत चाललेले असल्यामुळे पंपावर ऑइल बदलण्यासाठी तसंच मोटार गाड्यांचं लुब्रिकेशन करण्यासाठी सुविधाच नसतात. ही गरज भागवण्यासाठी जलद लुब्रिकेशन केंद्र सर्वत्र सुरू झालेली होती. स्टॅननं आपल्या कारसाठी अशा केंद्राला भेट दिल्यावर त्याला तिथला वेग आणि कामाचा दर्जा दोन्ही पसंत पडली. म्हणून हुपर स्टील कंपनी वर्षानुवर्ष नियमित लुब्रिकेशनसाठी आपले ट्रक्स डीलरच्या सर्व्हिस डिपार्टमेंटमध्ये पाठवत आली होती आणि त्यासाठी ट्रक बरोबर डीलरकडे 2 माणसं पाठवावी लागायची. एक ट्रक चालवण्यासाठी आणि दुसरा त्याच्या कारमधून कंपनीकडे परत येण्यासाठी. म्हणून ट्रक दिवसभर डीलरकडे ठेवावा लागे आणि संध्याकाळी ट्रक आणण्यासाठी पुन्हा 2 माणसं कारमधून पाठवावी लागत. म्हणून आपल्या ट्रकसाठी जलद रुबल केंद्र का वापरू नयेत. म्हणून स्टॅनच्या मनात विचार आला की परिणामी आता ट्रक घेऊन एकच ड्रायव्हर रॅपिड लूब स्टेशनवर जाऊ लागला आणि ट्रकचं सर्व्हिसिंग होईपर्यंत अर्धा तास तो थांबे. आणि ती युक्ती वापरून स्टॅन आपल्या कंपनीकरता सर्व्हिसच्या वर खर्चाचे पैसे आणि वाया जाणाऱ्या वेळाचे पैसे मिळून दरमहा $1600 वाचू शकला. आणि शिवाय कंपनीला दिवसाचा बराच वेळ ट्रकचा वापर करता येईल ते वेगळंच. म्हणून आपण त्याचा विचार केला पाहिजे आणि ती नक्कीच आपण रणनीती निरीक्षण करून त्या रूपांतर केलं पाहिजे. आता तुम्ही रूपांतर कसं करू शकता. काहीतरी वेगळं निर्माण करण्याची तुमची अस्तित्वात असलेल्या एखाद्या उत्पादनाचं किंवा कल्पनेचं रूप बदलू शकता का. म्हणून थिंक बिग या कंपनीच्या संस्थापकांनी नेहमीची उत्पादनं मॉडिफाय करून त्यांच्या प्रचंड प्रतिकृती निर्माण करायला सुरुवात केली. पेन्सिल आणि टेलिफोनच्या निरोपांची पॅड्स यापासून जनावरं आणि फर्निचरपर्यंत अनेक लोकप्रिय वस्तूंच्या त्यांनी केलेल्या प्रचंड प्रतिकृतीमुळे जाहिराती, सजावट आणि नाविन्यपूर्ण वस्तू यांच्यामधल्या नवीन बाजारपेठा निर्माण झाल्या. म्हणून आपण ते कृतीमध्ये सुद्धा उतरलं पाहिजे आणि जी आयडिया आपल्याकडे असते ती कृतीमध्ये उतारली तरच त्याचा उपयोग आपल्याला नक्कीच होत असतो. म्हणून मित्रांनो, पर्यायीकरण. आता अनेकदा नवीन तंत्रज्ञानाचा पर्याय वापरल्यामुळे आकार्य क्षमतेवर मात करता येते आणि प्रश्न सोडवता येतात. पण अनेक बाबतीत कल्पनाशक्तींचा वापर करून ही परिस्थिती सुलभपणे आणि परिणामकारकपणे दुरुस्त करता येते. म्हणून मास मेलरची कार्यालय व्यवस्थापिका डार्लिन ए हिला कर्मचारी टिकवण्याचा प्रश्न भेडसावत होता. कारण त्यांना पाकिटात माहितीपत्रकं आणि नमुने भरण्याचं कमालीचं कंटाळवाणं काम करावं लागे. म्हणून या कामाचं स्वरूपाचं असं होतं की नेहमीची स्वयंचलित यंत्र ते करू शकत नव्हती. म्हणून कामगारांना अवलंबून राहिल्यामुळं कंपनीची उलाढालीची किंमत तर खूपच वाढत होती आणि शिवाय वेळेला कामगार हजर असतील ही नाही याची शाश्वतीही नसे. म्हणून डार्लिननं तर्क लढवला की जरी सर्वसाधारण माणसाला हे काम कंटाळवाणं वाटलं तरी नवी जबाबदारी द्यायला उत्सुक असलेल्या मतिमंदांना ही चांगली संधी वाटेल. आणि तिनं मतिमंदांसाठी काम करणाऱ्या संस्थेशी संपर्क साधला आणि सामाजिक कार्यकर्त्यांशी याबाबत चर्चा केली आणि त्यातल्या काही स्त्री पुरुषांना या कामाबाबत प्रयत्न करायला सांगितलं. या नव्या उपायामुळे तिला या कामात रस घेऊन शकणाऱ्या लोकांना काम देता आलं आणि ते लोक तिचे नियमित आणि मोलाचे कर्मचारी बनले. म्हणून जशी आपण आयडिया लावतो तशीच आपल्याला नक्कीच पर्याय भेटत जात असतात. म्हणून आपण वजाबाकी सुद्धा केली पाहिजे. ती कशाची. अनावश्यक कागदी घोडे नाचवत बसल्यामुळे अनेकदा खूप वेळ वाया जातो आणि प्रकल्पांचा खर्चही वाढत जातो. म्हणून कंपन्याची वाढ झाली की नोकरशाहीकडे कल झुकतो आणि परिणामी फॉर्म्स आणि रिपोर्ट्स यांचा सुळसुळाट होऊ लागतो आणि उत्पादकता कमी होते. हे सगळे कागद खरोखर आवश्यक असतात का. म्हणून गिल डब्ल्यू एक वैतागला होता. त्याच्या कंपनीनं विक्रेत्यांना भरून द्याव्या लागणाऱ्या फॉर्म्समध्ये आणखी एका फॉर्मची भर घातली होती आणि एवढी सगळी लिखापडी करत बसला तर तो बाहेर विकलेला जाणार तरी कसा. म्हणून त्यानं जेव्हा विक्री व्यवस्थापनाकडे तक्रार केली तेव्हा तिनं खांदे ओढून सांगितलं की वरच्या मजल्यावर ती माहिती हवी आहे. आणि म्हणून गिलनं त्याला भरणं आवश्यक असलेले सगळे फॉर्म्स घेऊन एका शेजारी एक ठेवले आणि कोणती माहिती त्यातून पाहिजे होती त्याचं पृथक्करण केलं. असं उघडीला आलं की विचारलेल्या बऱ्याच माहितीमध्ये खूप पुनरावृत्ती होती आणि त्याबद्दल चढप फडण्याऐवजी गिलनं एक नवा फॉर्म रचला आणि जो व्यवस्थापनाला आवश्यक ती वस्तुनिष्ठ माहिती पुरविल आणि भरायलाही सोपा असेल. त्यामुळे विक्रेत्यांचं काम तर सोपं झालंच तर कंपनीचाही बराच वेळ आणि पैसा वाचला. आणखी एक फायदा, कंपनीनं मग सर्वच फॉर्म्स पद्धतशीर आढावा घेतला आणि अनेक कालबाह्य आणि अनावश्यक रिपोर्टचा खात्मा झाला. म्हणून तुम्ही
हे गोष्ट नक्कीच विचार केला पाहिजे की आपल्याला काय लागतं आणि काय आपण वजा केलं पाहिजे. म्हणून आपण अनुकूलन सुद्धा केलं पाहिजे. आता ते कसं? सर्जनशीलता संपूर्णपणे स्वयंभू, ओरिजिनल आणि कल्पना काढण्यापुरतीच मर्यादित नाही, तर सर्जनशील लोक अनेकदा ह्या नव्हे तर परत इतर कोणत्याही परिस्थितीत इतरांना जे उपयोगी पडत ते हातातल्या समस्येशी जुळवून अनुकूलन करून ती सोडवतात. म्हणून द नॉर्थ जर्सी लायमोजियम सर्व्हिस ही कंपनी न्यू जर्सी मधल्या अनेक शहरांपासून न्यूयॉर्क महानगरातल्या महत्त्वाच्या एअरपोर्ट्सपर्यंत रस्त्यावरून वाहतूक पुरवते. त्यांच्या नियमित ग्राहकांची नेहमी तक्रार होती की ते जेव्हा रिझर्वेशनसाठी फोन करायचे तेव्हा त्यांना खूप वेळा घालवायला लागायचा. मग प्रत्येक वेळी त्यांना नाव, पत्ता, फोन नंबर, क्रेडिट कार्ड नंबर आणि इतर माहिती सांगत बसावी लागेल. याच कंपनीचा एक अधिकारी एका बड्या मेल ऑर्डर्स हाऊसच्या फोनमधील खरेदीची सेवा नेहमीचा ग्राहक होता. त्यानं पाहिलं की त्यांच्याकडे एकदा सुरुवातीला ऑर्डर नोंदवल्यावर त्याला कधीही आपली संपूर्ण माहिती परत द्यावी लागली नाही. कोणती वस्तू पाहिजे ते मात्र अर्थात सांगावं लागायचं. त्यानं माहिती काढली की ही कंपनी ग्राहकांची सर्व माहिती कम्प्युटरच्या माहिती संग्रहात डेटाबेस साठवत होती आणि ग्राहकानं फोन केला की त्याची ओळख कॉलर ID पर्यंत मार्फत पटवली जात आणि त्याची फाईल कम्प्युटरच्या पडद्यावर क्षणार्धात दिसत असते. म्हणून हीच प्रणाली नॉर्थ जर्सी लिमोमध्ये राबवून त्यांनी ऑर्डर घेण्याचा वेळ 3 पेक्षा अधिक 1 मिनिटावरून 25 सेकंदापर्यंत आणला होता. म्हणून सृजनशीलतेचे झरे कसे फुटत द्यायचे आणि ह्याचे हे फक्त काही मार्ग आहेत. तुमची कल्पनाशक्ती ताणून, तुमची क्षितिज अधिक रुंदावून, प्रश्न सोडवायचे पारंपरिक मार्ग झिडकारून तुम्ही अधिक चांगले नाविन्यशोधक बनू शकता आणि अवघड प्रश्न सोडवू शकता आणि रोमहर्षक नव्या कल्पना निर्माण करून त्या राबवू शकता. म्हणून याचा फक्त तुमच्या कंपनीला फायदा होईल असं नाही, तर तुमची कल्पना यशस्वीपणे प्रत्यक्षात आलेली पाहून तुम्हालाही त्या खूप काही मिळवल्याचा आनंद उपभोगता येईल. म्हणून दुर्दैवानं शिक्षक, पालक आणि नंतर बॉसेसनी अतिचिकित्सा आणि रूढीपालन यांचं बंधन लादल्यामुळे अनेकांच्या बाबतीत लहानपणापासूनच हे सर्जनशीलतेचे झरे बुजतात. म्हणून त्यांना भरण पोषण मिळणं दूरच राहिलं. अनेकदा सर्जनशीलतेचा धोक्याचं लाल कंदील दाखवून रोखलं जातं. म्हणून थांबवा हे कंपनीच्या धोरणाविरुद्ध आहे आणि आम्ही हे कधीच अशा प्रकारे करत नव्हतो. नवीन कल्पना का राबवू नयेत याची कारणं दाखवत बसण्यापेक्षा नव्या कल्पनेकडे खुल्या मनानं पहा. हिरवा कंदील दाखवा. कल्पना आणखी खुलवून पहा. जे उघड आहे त्याच्या पलीकडे तुमची विचारशक्ती संचार करू द्या आणि प्रत्येकच कल्पना कामी येईल आणि निदान मागोवा घेण्या इतपत तरी बरी असेलच असं नाही, तरी निदान तिच्याबद्दल विचार करून इतरांशी तिच्याबद्दल बोलून तुम्ही तिची शक्यता आजमावू शकता. आणि ती जर नाकारणं भाग असेल तर त्याची कारणं समजून घ्या. धीर सोडू नका. बऱ्याचदा कल्पना चांगली वाटली तरी त्या विशिष्ट बाबतीत सोयीची नसते किंवा त्या काळात औचित्यपूर्ण नसते. म्हणून याचा अर्थ असा नव्हे की ती चांगली नाही. नकाराचा अर्थ व्यक्तिगत कुरापत असाही काढता कामा नये. कल्पनेला नकार दिला गेला, तुम्हाला नव्हे, हे मात्र निश्चित आहे. म्हणून सर्जकता मृतप्राय उद्योगाला संजीवनी देऊ शकते एवढं मात्र निश्चित आहे आणि ती नवीन आपल्या उपक्रमाला सुद्धा राबवू शकते. म्हणून वाईट सवयी तुम्ही अशामध्ये सोडायला हव्यात आणि वाईट सवयी कधीच आपल्यापर्यंत येऊ देऊ नये याचा विचार तुम्ही केला पाहिजे. तरच तुम्ही चांगले विचार घडू शकता आणि चांगले विचार सुद्धा करू शकता. म्हणून तुम्हाला कोणत्याही वाईट सवयी जडल्या असल्या किंवा कोणत्याही कमजोरीवर मात करायची असली तरी त्यावरचा उपाय तुम्हाला स्वतःमध्ये सापडेल. वाईट सवय असो की एखादी छोटीशी कुळचट गोष्ट जी कोणत्या तरी रीतीने तुमची वाट रोखते, तुम्ही ती सोडून देऊ शकता आणि तुम्ही तुमची कमजोरी शक्तीमध्ये रूपांतरित करू शकता. तुमच्या दैवी शक्तीला, तुमच्यातल्या महानतेत सुप्त स्वरूपात असलेल्या पवित्र शक्तीला तुमच्या साह्यासाठी आव्हान करून तुमच्या यशाच्या आणि सुखाच्या सर्व शत्रूंवर मात तुम्ही करू शकता. म्हणून सर्व लोक सवय असलेले प्राणी असतात. काही गोष्टी समोर आल्या की आपण त्या काही विशिष्ट पद्धतीनंच करतो. सवयींची व्याख्या व्यसन, रूढ पद्धत, लकब किंवा मग स्वभाव अशी करता येईल. आणि काही सवयी किंवा उपचार खूप उपयुक्त असतात. त्यांच्यामुळे परंपरा किंवा चाकोरी निर्माण होते आणि आयुष्याला काही प्रमाणात सुव्यवस्थाही, कार्यक्षमता आणि अर्थ प्राप्त होतात. म्हणून काही सवयी तुम्हाला शरीर मनाच्या कडक आकृतीबंधात बांधून ठेवू शकतात आणि तुमच्या बदलाबाबतच्या खुलेपणाचा संकोच करतात. म्हणून सवय ही आयुष्याची रीत असते. असे आकृतीबंध जे आपण पाळतो कारण ते पाळणं आपल्या अंगी भिनलेलं असतं. काही सवयी चांगल्या तर काही वाईट असतात. आपलं काम पार पाडण्याचा आपण विकसित केलेल्या सवयी अनेकदा सामान्य आणि उत्कृष्ट कामगिरीमधला फरक दिग्दर्शित करतात. आणि या प्रकरणात आपण सवयी कशा विकसित होतात आणि वाईट सवयींवर मात कशी करता येते, त्याच्या जागी चांगल्या सवयी कशा आणता येतात
आणि वर्तनाचे चांगले यशाकडे नेणारे आकृतीबंध कसे निर्माण करता येतात त्याचं परीक्षण आपण करणार आहोत. म्हणून मित्रांनो, चांगल्या सवयी जडवणं हे खूप महत्त्वाचं आहे. बलिष्ठ, सर्जनशील, सकारात्मक व्यक्तिरेखा तशा बनतात कारण सकारात्मक कृतींच्या आणि सर्जनशील विचारांच्या सततच्या पुनरावृत्तीमुळे तशा प्रकारच्या मेंदूच्या प्रक्रिया नित्याच्या होऊन जातात आणि आपल्या विचाराच्या सवयीनुसार आपण जोरदार किंवा अशक्त स्वभावाचे बनतो. आपण जर आत्मविश्वासयुक्त, आक्रमक, ठाम मानसिक वृत्ती धारण केली तर आपण बळकट आणि सर्जन बनू. आणि जर आपण संशयी, चारचरणारी, अनिश्चित, अविश्वासू, आत्मविलोपक आणि आत्मनिंदक, आत्मनिमकारवादी विचार धारण करत बसलो तर मग आपण नकारवादी आणि प्रभावहीन बनू. हा फक्त तुम्ही तुमच्या मेंदूची ठेवण सवयींच्या विचारांनी कशी बनवता त्यांचा प्रश्न असतो. आपण आपल्या करिअरमध्ये नशीब आणि परिस्थिती यांचा परिणाम आपल्या यशावर किंवा आपल्या अभावावर कसा होतो याबद्दल खूप ऐकतो आणि त्यांना काही वाटा असतो हे खरं. पण बऱ्याचदा आपण विकसित केलेल्या आणि उपयोगात आणलेल्या सवयी आपण कोणती दिशा पकडतो ते ठरवतात आणि आपल्याला चुकीच्या दिशेने जाण्याचा निर्णय घेणं भाग नसतं. म्हणून आपण आपल्या कलाचा, आपल्या ध्यासाचा आणि आपल्या साधारण शुद्धांचा, आपल्या मानसिक जडतेचा पाठपुरावा केला तर सवय बाकीचं काम करते. सवय कधी स्वस्थ बसत नाही. झोपेत किंवा जागेपणी ती सतत आपले अदृश्य धागे आपल्या विचारांभोवती, स्वभावाभोवती आवळत असते आणि आपल्या भल्यासाठी किंवा बुऱ्यासाठी सवय हळूहळू आपला ताबा घेत असते. आणि जे आज आपण स्वच्छेनं करत असतो ते उद्या सहजपणे करू लागतो आणि परवा अधिक सुलभतेने करू लागतो. म्हणून चांगल्या सवयी विकसित करण्यासाठी एखादा दोष वा वाईट गुण थेट उपटून टाकण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा यांच्या विरुद्ध प्रकारचा गुण जोपासायचा आणि त्याचीच काम धरावी आणि म्हणजे दुसरा गुण हळूहळू मरून जाईल. आणि सकारात्मक जोपासना नकारात्मक मारून टाका. ज्या नीच प्रवृत्तींचा आपल्याला त्याग करायचा आहे त्यांच्यावर सर्वोत्कृष्ट उतारा किंवा उपाय म्हणजे अधिक उच्च आणि उत्तम अशा गोष्टींचा ध्यास. आणि जेव्हा सतत आकांक्षा धरण्याची, वर सरकण्याची, अधिक उंच व चांगलं ज्यांच्याकडे चढत जाण्याची सर्वसाधारण सवय लागते तेव्हा अनिष्ट गुण आणि सवयी विरघळून जातात आणि पोषणाअभावी मरून सुद्धा जात असतात. म्हणून ते तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून वाईट सवयी कशा सोडाव्यात हे तुमच्या लक्षात आलंच पाहिजे. एखादी दीर्घकाळाची सवय मोडणं सोपं नसतं पण कोणत्याही वयाला ते शक्य असतं. हे ज्या हजारो लोकांनी आपल्या करिअरचा नाश करणाऱ्या आणि आयुष्य देखील उद्ध्वस्त करणाऱ्या सवयींवर मात केली आहे त्यांनी सिद्ध केलं आहे. वाईट सवयींपासून परावृत्त होऊन पाहणाऱ्या किंवा चांगल्या सवयी लावून घेऊन इच्छिणाऱ्या लोकांची पंचायत कशी असते की त्यांना त्यांच्या सुप्त शक्तीची कल्पना नसते आणि ते त्यांच्या उच्चतर, अधिक सक्षम स्वला पुरेसं जोरदार आव्हान करीत नाहीत. आणि अर्धसुप्त मनाची ताकद ही परमेश्वराने आपण स्वतःला देवसदृष्ट अवस्थेपर्यंत उचलावं म्हणून आपल्याला दिलेली महान तरफ आहे. आणि यातली अर्धी सुद्धा ताकद हे लोक वापरत नाहीत आणि त्यांचे संकल्प कमजोर, झरूमरू असतात आणि ते त्यांच्यामध्ये पुरेसा जोर, पुरेशी जिद्द ओतत नाहीत. म्हणून वाईट सवय मारण्याचा एक उत्कृष्ट मार्ग म्हणजे तिला पोषक अशा द्रव्याचा पुरवठा तोडून तिची उपासमार करणं. आणि वाईट सवयीला हळूवार वागणूक देऊ नका किंवा ती हळूहळू मोडण्याचा प्रयत्न करू नका. शत्रूंवर हल्ला धीटपणे आणि आत्मविश्वासानंच करायला हवा. प्रोफेसर विल्यम जेम्सनं स्वतःला जुन्या सवयींच्या सत्तेपासून मुक्त करण्यासाठी आणि नवीन सवय लावण्यासाठी जी पद्धत सुचवली आहे तिचा अवलंब तुम्ही करून पाहिला पाहिजे. नक्कीच तुम्हाला त्यामध्ये बदल दिसतील. ते म्हणतात की जुन्या सवयींच्या कचाट्यातून सुटण्यासाठी आपण शक्य तितक्या बळकट आणि ठाम पुराकाळाचा वापर केला पाहिजे. आपण उचित प्रेरणेला बळकट करणाऱ्या शक्य त्या सर्व परिस्थितीचा संशय केला पाहिजे आणि आपण निर्धारानं स्वतःला अशा पवित्रात ठेवलं पाहिजे जे नवीन मार्गाला प्रोत्साहन देतील आणि जुन्या सवयींशी न जोडणाऱ्या गोष्टींमध्ये आपण स्वतःला गुंतवलं पाहिजे. माहीत असलेल्या प्रत्येक उपायानं आपण आपला निर्धार पक्का केला पाहिजे आणि सोडण्याचा एकमेव मार्ग म्हणजे सोडणं. आणि जी गोष्ट तुम्हाला दुखावते त्या गोष्टीशी आपण काही घेणं देणं नाही असा पक्का निश्चय करणं. जर तुम्ही तुमच्या निश्चयाची गंभीरपणे बांधील राहिलात आणि तुमच्या मागचे पूल उडवून टाकलेत तरी बांधिलकी अशा बलिष्ठ सुप्त साधनांना तुमच्या मदतीसाठी आव्हान करील आणि त्यांच्या अस्तित्वाची तुम्हाला अजिबात जाणीव सुद्धा नव्हती. पण जोपर्यंत तुम्ही माघारीचा एखादा रस्ता खुलता ठेवता आणि जुन्या सवयींचा मोह तितकाच अनावर झाला तर थोडंसं तिच्याप्रमाणे वागू असा विचार करता तोपर्यंत तुम्हाला अधिकार प्राप्त होण्याची शक्यता तुम्हीच क्षीण बनवत असता. आणि तुमच्या नोकरीमध्ये जिथे समस्यांचा समाचार घेण्याचा तुमच्या पद्धतीत अनेक वाईट सवयी भिनून गेलेल्या असतात हे सर्व करणं सोपं नसतं. बऱ्याचदा तुम्ही काही तंत्र इतक्या वेळा यशस्वीपणे वापरलेले असतात की ती नेहमीच आपल्या देखील कामी असं तुम्ही गृहीत धरता आणि काम करण्याची तुमची ती सवयीची पद्धत बनलेली असते. पण परिस्थिती बदलते आणि पूर्वी ज्या गोष्टी चालत होत्या
त्यांचा आता प्रभाव पडेनासा होतो आणि अनेक लोक आपल्या सवयींना हट्टीपणानं चिटकून बसतात आणि यांचा उपयोग होईल कारण याचा उपयोग नेहमी होत आला आहे आणि चलाक लोक सवयींचा मार्ग हा काही प्रश्न सोडवण्याचा सर्वोत्तम मार्ग नाही हे ओळखतात आणि स्वीकारतात. जुनी सवय मोडतात आणि नवे मार्ग ते शोधत असतात. म्हणून मित्रांनो, तुम्ही नवे मार्ग शोधले पाहिजे आणि त्यानुसार तुम्ही काम केलं पाहिजे आणि तुम्ही ते काम कराल तर तुम्ही नव्या मार्गाला लागाल आणि नवी मार्ग आणि नवीन लोक तुम्हाला भेटत जातील आणि त्याप्रमाणेच तुम्ही सुधरत देखील जाल. म्हणून तुम्ही त्याप्रमाणेच काम केलं पाहिजे आणि त्याप्रमाणे विचार देखील केलं पाहिजे. म्हणून तुम्ही प्रलंबन करा. प्रॉस्टिनेशन कामाच्या जागी आढळून येणारी नेहमीची वाईट सवय म्हणजे पुढे ढकलणं. टुमारो नॉट टुडे ऑल इज द लेझी पीपल से. म्हणून उद्या नको आज ते सर्व आळशी लोक म्हणाले. म्हणून पुढे ढकलण्यासाठी तुम्ही आळशीच असायला पाहिजे असं नाही. बरेच लोक चाल ढकल करतात. जी कामं आपल्याला करायला आवडत नाही किंवा ज्यांची भीती वाटते ती आपण शेवटच्या मिनिटापर्यंत पुढे ढकलतो. चालढकल करण्याची कारणं पुष्कळ असतात. जे करणं भाग आहे ते आपल्याला आवडत नसतं. कोणतं तरी वेगळं काम करण्यात आपल्याला जास्त स्वारस्य असतं आणि वगैरे. पण कित्येकदा आपल्याला आपण अपयशी ठरवू अशी भीती वाटत असते. म्हणून आपण गोष्टी लांबवणीवर टाकत असतो. म्हणून सर्वत्र आपल्याला उत्तम कुवत नेहमी बांधली गेलेली आणि सुमार काम देण्यासाठी बाध्य असलेली दिसते. कारण भीतीचा दडपून टाकणारा उत्तेजक प्रभाव आणि जावं तिकडे सक्षम असूनही लोकांचे परिश्रम धुळीला मिळताना दिसतात. म्हणून यश सिद्धीची क्षमता प्रत्यक्षात नाश पावताना दिसते. त्याचं कारण या राक्षसाचा प्रताप, ज्यामुळे निश्चयी माणूसही अनिश्चयी बनतो आणि सगळ्यात शक्तिशाली माणूसही भित्रा आणि अकार्यक्षम बनतो. म्हणून वर्तमान क्षणासारखा दुसरा क्षण नाही. खरं तर वर्तमान क्षण सोडला तर दुसरा क्षणच नाही. दुसरी जलद शक्ती आणि ऊर्जा नाही. आजचं काम उद्यावर ढकलण्यात जी ऊर्जा खर्च होते तेवढ्या ऊर्जेनं कामच होऊन जाईल असं लांबवणीवर टाकलेलं काम करणं जास्त अवघड असतं आणि कंटाळवाणं होतं. ते वेगळंच वेळेवर केलं असतं तर जे काम आनंदाने आणि खऱ्या उत्साहाने झालं असतं ते जर काही दिवसांच्या किंवा आठवड्यांच्या विलंबनामुळे कष्टाचं होऊन बसतं. म्हणून तत्काळता कोणत्याही कामातले कष्ट कमी करते आणि पुढे ढकलणं म्हणजे बहुतेक वेळा कायमचं नक्कीच झुगारून देणं बनतं आणि करणार आहे म्हणजेच करणारच नाही बनून जातं. म्हणून एखादं काम करणं बी पेरण्यासारखं असतं. जे जर वेळेवर केलं नाही तर ते कायमच अबेळी ऋतू हुकलण्यासारखं होतं आणि शाश्वतेचा वसंत देखील एखाद्या विलंबित कृतीचं फळ पक्क करण्यासाठी अपुराच पडेल. जे लोक त्वरित कृती करतात त्यांनी क्वचित चुका केल्या तरी ते यशस्वी होतील. पण गोष्टी लांबणीवर टाकणाऱ्यांना जरी त्यांच्यापाशी अधिक चांगली निर्णय बुद्धी असली तरी अपयश येईल. म्हणून प्रलंबनावर मात करण्यासाठी इथे काही सूचना करीत आहेत. त्या तुम्ही नक्कीच तुमच्या लक्षात घेतल्या पाहिजे आणि तुमच्या ध्यानात देखील आल्या पाहिजे. पुढे ढकलणं म्हणजे अंतिम तारीख गाठण्यातलं अपयश नाही, ते सुरुवात करण्यातलं अपयश आहे. त्यामुळे सुरुवात करा. ब्रेन फ्लँकिंगचे शब्द आठवा. जे आज करणं शक्य आहे ते उद्यावर ढकलू नका. काहीतरी नवं किंवा वेगळं करण्याबाबतची भीती बाजूला सारा आणि विषयात प्रवेश करा आणि कृती करा. म्हणून गुंतागुंतीचा प्रकल्प सामोरे आला तर त्याला तुमच्यावर ओझं बनू देऊ नका. त्यांच्या हाताळण्यामागचे जोगे भाग पाडा आणि प्रत्येक भागासाठी वेळापत्रक तयार करा. आणि ज्या गोष्टींची तुम्हाला भीती वाटते किंवा ज्या सर्वाधिक नावडतात त्या तुम्ही सगळ्यात ताजेतवाने आणि जास्तीत जास्त ऊर्जेने भरलेले असाल तेव्हा करा. म्हणून काम पूर्ण करण्यातले मधले टप्पे ठरवा. जो प्रकल्प भविष्यात प्रदीर्घ काळापर्यंत फळाला येणार नसतो तो सुरू करण्यासाठी प्रेरणा मिळवणं अवघड असतं. प्रत्येक कामाच्या टप्प्यासाठी काम पूर्ण करण्याच्या मधल्या तारखा ठरवल्या तर होता होता केलेल्या प्रगतीमुळे तुम्हाला समाधान लाभेल. आणि कुठूनही मधूनच सुरुवात करा. एखादा अवघड प्रकल्प कुठून सुरू करावा ते कळत नसलं तर त्यावर रवंत करीत बसण्यापेक्षा एक प्राथमिक गृहीतत्व धरून आडाखा बांधून काम सुरू करा. कामच तुमच्या मेंदूला चालना देईल आणि जर त्याचा उपयोग झाला नाही तर तुम्हाला सुरुवात बाता करता येतील. पण सक्रिय भूमिका घेणं हे प्रकल्पाच्या सुरुवातीलाच कायम ठप्प होऊन देण्यापेक्षा चांगलं असतं. म्हणून मित्रांनो, तुमच्या नियमित कामाच्या पलीकडच्या एखाद्या खास प्रकल्पावर काम करताना जो मला थोडा अवसर मिळेपर्यंत लांबणीवर टाकण्याचा मोह होऊ शकतो, दररोज त्याच्या काम करण्याची थोडा वेळ बाजूला काढा. जेव्हा तुम्ही एखादं काम लांबणीवर टाकण्याऐवजी वेळेत पूर्ण कराल तेव्हा स्वतःला काहीतरी बक्षीस तुम्ही द्या. त्यामुळे तुम्हाला नक्कीच चांगली नवीन चालना मिळेल आणि नवीन चालना मिळाल्यामुळे तुम्हाला भरपूर काही गोष्टी या शिकण्यास मदत होईल. आणि त्या गोष्टी जर तुम्ही शिकल्या तर तुम्हाला आळस येणार नाही आणि आळस न आल्यामुळे तुमची सर्व काही कामे पूर्ण होतील. आणि ती कामं पूर्ण झाल्यावर तुम्हाला जो आनंद मिळेल तो वेगळाच असेल आणि तो आनंद आपण शब्दात कधीच व्यक्त करू शकत नाही. आणि मित्रांनो, तुम्ही तुमच्या कामामध्ये एवढे स्तब्ध व्हाल आणि एवढे चांगले व्हाल आणि एवढे तुम्ही प्रोफेशनल व्हाल की तुम्हाला कोणताही प्रश्न त्या कामा व्यतिरिक्त विचारला
तरी तुम्हाला तो येईलच आणि तो 100% तुम्ही त्याचं उत्तर नक्कीच द्याल. कारण तुम्ही त्याच्यामध्ये एवढे गुंगून जाल की तुम्हाला आनंद वाटेल की मी हे काम करून मला भरपूर काही आनंद मिळत आहे आणि भरपूर काही गोष्टी मी या कामामधून शिकत सुद्धा आहे. म्हणून तुम्ही विश्वास ठेवणं आणि अनुभव घेणं हे सुद्धा अनुभवाल. आणि विश्वास ठेवणं म्हणजे स्वामींवर तुमचा पूर्णपणे गाढ विश्वास असायला हवा. तो विश्वास जेवढा जास्त स्ट्रॉंग असेल तेवढी जास्त श्रद्धा तुमची असेल तेवढं जास्त तुमचं काम लवकर होईल आणि तेवढं जास्त तुम्हाला प्रेरणा सुद्धा मिळेल. म्हणून तुम्ही काम टाळणं सोडून द्या आणि आत्ताचं काम आत्ताच करायला घ्या आणि ते काम कधीही उद्यावर ढकलू नका. कारण मग तुम्हाला त्याचा त्रास हा भोगावाच लागेल आणि तो त्रास तुम्हाला इतका होईल की नंतर ते काम तुमच्याकडून होणार सुद्धा नाही आणि मग तुम्हाला त्याचा पस्तावा येईल की तेव्हा केलं असतं तर बरं झालं असतं. मग असं होऊ नये त्यासाठी आपण वेळेतच आपलं काम पूर्ण करणं हे भरपूर महत्त्वाची गोष्ट आहे आणि ती गोष्ट तुम्ही पूर्ण करूनच तुम्ही आराम करायचा आहे हे नक्कीच ठरवून घ्या. आणि छोटे छोटे बक्षीस छोट्या कार्याला आपल्याला द्यायला हवं आणि हे तुम्ही ठरवून नक्कीच घ्या. म्हणून मित्रांनो, तुम्ही तुमच्या आयुष्यात किती सुखी आहात ना हे फक्त तुम्ही स्वतःला ओळखून पाहू शकता. म्हणून स्वामींवर विश्वास ठेवा. स्वामी तुम्हाला सुख समृद्धी आणि निरोगी सर्व काही जीवन देतील. फक्त त्यांच्यावर विश्वास ठेवून त्यांचं नामस्मरण करा आणि त्यांना कधीही सोडू नका आणि त्यांची सेवाही कधी बिघडू देऊ नका. एवढं फक्त लक्षात ठेवा. चला तर मग भेटूया नवीन एक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्कीच दाबा. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय श्रीराम. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.